डोक्यात असते. 100 वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा ना मित्रांनो, एक दिवस वाघ होऊन जगलेलं कधी पण चांगलं. हा त्याचा पहिला पार्ट, हा त्याचा दुसरा पार्ट, आपण दोन्हीही पार्ट आपल्या वाचनालयामध्ये आणलेत वाचनासाठी. एक फेल्युअर आला की आपण लाईफमध्ये सक्सेस नाही होऊ शकत. 100 फेल्युअर येऊ द्या, कॅम्पस इंटरव्ह्यू असेल, खूप इकडे ह्या सगळ्या रॅक्स आहेत, एवढे सगळे आपल्याकडे बुक्स आहे. तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळेजण? मला असं वाटतं की मजेतच असेल. तर मित्रांनो, हा जो आजचा व्लॉग असणार आहे हा थोडा वेगळा असणार आहे. मी जेव्हापासून माझी इंटर्नशिपची ड्युटी सुरू झाली BSc नर्सिंगचं 8th सेमिस्टर, तेव्हापासून एक सरकारी वाचनालय चालवतो, ज्या वाचनालयामध्ये खूप सारे नवीन पुस्तकं आम्ही आणलेत. म्हणजे दरवर्षी पुस्तकं आणत असतात, तर यावर्षी पण आम्ही आणले. आणि मला असं वाटतं की त्या पुस्तकांमध्ये सायकोलॉजी रिलेटेड बुक्स मी काही मुद्दाम सिलेक्ट केले आणि ते आणले. बिकॉज आपण डेली लाईफमध्ये खूप साऱ्या अशा लोकांसोबत डील करतो की ज्यामुळं आपलं माइंड डिस्टर्ब होऊ शकतं. इनफॅक्ट आपल्याला करायचं एक असतं, लाईफमध्ये होत एक असतं, आणि त्यामुळे आपल्याला मेंटली स्ट्रॉंग बनवण्यासाठी, एक मेंटल पीस अचीव करण्यासाठी माझ्याकडे काही पुस्तकं आहेत मित्रांनो, जे मी तुम्हाला दाखवणार आहे. सो सगळ्यात पहिलं तर मी तुम्हाला हे वाचनालय दाखवतो. तुम्ही एकदा वाचनालय बघा. आणि मुद्दाम आता बघा, काही जण अशा आहेत की थंबनेल बघता, थंबनेल चांगलं वाटलं तर यूट्यूबला व्हिडिओ बघता. बट बिलीव्ह मी गाईज, तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या थंबनेलच्या क्वालिटीपेक्षा मी व्हिडिओला बेस्ट क्वालिटी देईल. बिकॉज माझ्याकडे असे काही बुक्स आहेत बघा, हे तुम्हाला खूप फेमस नाव आहे, अंती अस्ति प्रारंभ. तर असे काही बुक्स आहेत की तुम्ही कधी विचार पण नसन केला की या गोष्टीवर पण बुक असू शकतो. सो मी तुम्हाला ते सगळे बुक्स दाखवणार आहे. पहिलं मी तुम्हाला हे वाचनालय दाखवतो आणि मग आपल्याकडे कोणते कोणते बुक्स आहे सायकोलॉजी रिलेटेड, म्हणजे भरपूर सारे बुक्स आहे. आज मी हा व्हिडिओ सायकोलॉजी रिलेटेड बुक्सचा करणार आहे आणि मग आपण वेगवेगळे व्हिडिओजमध्ये वेगवेगळे बुक्स बघू. तर चला मित्रांनो, मी तुम्हाला वाचनालय दाखवतो. इकडून वाचनालयाची एंट्री आहे, एंट्रान्स. इकडे सर्वजण बुक्स वगैरे रीड करण्यासाठी आणि पेपर, रोज इकडे 5-6 प्रकारचे पेपर असतात, तर ते पेपर रीड करण्यासाठी इकडे सगळेजण येत असतात. सो 6 प्रकारचे वेगवेगळे पेपर्स आहेत. आणि इकडे आपण सगळे नवीन आणलेले बुक्स ठेवलेत. हे तुम्ही इकडे बघू शकता. विजय वाचनालय या वाचनालयाचं नाव आहे. सोनगावमध्ये सरकार मान्य वाचनालय, ही पूर्ण वाचनालयाची बॉडी आहे. सो इकडे ह्या सगळ्या रॅक्स आहेत, एवढे सगळे आपल्याकडे बुक्स आहे. इकडे मी तुम्हाला या सगळ्या बुक्सचा रिव्ह्यू देणार आहे, कोणते बुक्स आहे, कसे काय. अँड दिस इज माय चेअर. सो इकडे आपण काही इंग्लिशचे बुक्स ठेवलेले आहे आणि इकडे वाचनाचे काही डॉक्युमेंट्स आहे. इकडे पाठीमागच्या साईडला पण आहे. इकडे सगळे जुने बुक्स आहे. हे 1947 साली सुरू झालेलं वाचनालय आहे मित्रांनो. सो इकडे पण काही आपण जुने बुक्स वगैरे ठेवलेले आहे. खूप जे जुने झालेत, खूप जास्त जीर्ण वगैरे झालेले बुक्स यामध्ये आहे. इकडे आपण जी पेपरची रद्दी बनते, रोजच्या पेपरची रद्दी इकडं आपण टाकत असतो. सो अशा प्रकारचं हे एक वाचनालय या ठिकाणी आहे. खूप मोठं सरकारी वाचनालय. आणि आता जे नवीन बुक्स आणलेत ते सगळे बुक्स आपण इकडे ठेवले आणि मी काही बुक्सचा रिव्ह्यू तुम्हाला आत्ता देणार आहे. तर जसं की मी तुम्हाला बोललो मित्रांनो, फक्त व्हिडिओच्या थंबनेलवरती व्हिडिओ तुम्ही बघणं हे योग्य नाही आहे. अँड बिलीव्ह मी, व्हिडिओचं कंटेंट खूप चांगलं असणार आहे. आता सगळ्यात पहिलं जे बुक आहे ते हाऊ टू स्टॉप वरिंग अँड स्टार्ट लिव्हिंग, हे जे बुक आहे डॅनियल कार्नेगाई ह्या रायटरने हे बुक लिहिलेलं आहे. सो हे बघा, आपण काय करतो, आपल्याला खूप जास्त ओव्हर थिंकिंग करण्याची सवय असते. छोटीशी गोष्ट जरी झाली तर आपण कंटिन्युअस ओव्हर थिंक करतो आणि त्याच्यातून आपलीच स्वतःची हेल्थ खराब करत असतो. सो हे बुक काय सांगतं की जी ओव्हर थिंकिंग आहे, जी वरिंग आहे, ज्या गोष्टीचा आपण विचार केला नाही पाहिजे, छोट्या छोट्या गोष्टींचा आपण जे विचार करतो, इंग्लिश बुक आहे, त्या गोष्टीचा विचार थांबवायचा कसा आणि एक हॅप्पी लाईफ कशी जगायची, त्यासाठी हे बुक आहे मित्रांनो. हाऊ टू स्टॉप वरिंग अँड स्टार्ट लिव्हिंग. आणि इकडे लिहिलेलं आहे, इफ वरी फिल्स अप युअर माइंड अँड यू एंड अप स्ट्रगलिंग टू कॉन्कर इट, दिस बुक इज फॉर यू. जर तुमच्या मनाला खूप काळजीने भरलेलं आहे आणि तुम्ही त्या चिंतेसोबत, काळजीसोबत जर झुंज द्यायला कमी पडता आहेत, तर हे बुक तुमच्यासाठी. नंतर मित्रांनो, आपलं जे माइंड आहे त्याच्यामध्ये 3 स्टेज असतात, कॉन्शियस, सबकॉन्शियस, अनकॉन्शियस. आणि आपल्या माइंड म्हणजे आपल्यासोबत ज्या गोष्टी आत्ता घडत आहेत त्या आपण कॉन्शियसली सगळ्या करत असतो. बट काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये असतात.
सबकॉन्शियसली आपल्याला जेव्हा त्याची गरज असते ते बाहेर येत असतं. सो आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये खूप पॉवर असते, म्हणजे आपण त्या माइंडच्या मदतीने आपल्याला पाहिजे असलेलं सक्सेस अचीव करू शकतो. अँड दॅट थिंग इज गिवन बाय डॉक्टर जोसेफ मोर्फे इन दिस बुक, द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड, द की टू सक्सेस. सो आपल्या सबकॉन्शियस माइंडची काय पॉवर आहे, आपण कशा प्रकारे आपलं सबकॉन्शियस माइंड ॲक्टिवेट करून आपल्याला पाहिजे ते मिळू शकतो, दिस बुक इज फॉर यू. सो ज्यांना कुणाला असं वाटतं की मला लाईफमध्ये काहीतरी करायचं, आय वॉन्ट टू डू कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स, मला सरकारी पेपर द्यायचे, आपल्याकडे म्हणतात सरकारी नोकरी मिळवायची, बट आपण डिमोटिवेटेड असतो. तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, रोज सकाळी उठताना ज्यावेळेस तुम्ही कुणीतरी सक्सेस झालेलं बघता त्यावेळेस कुठंतरी तुम्हाला असं वाटतं की आपण डिमोटिवेट होतो आहे. सो स्टार्ट रीडिंग बुक्स. फक्त रील्स बघून आणि फक्त रील्स स्क्रॉल करून इन्स्टा वगैरे बघून कोणीही सक्सेस झालेलं नाही आहे. यू हॅव टू डू स्टडी, यू हॅव टू वर्क हार्ड, दॅन अँड दॅन ओनली यू विल गेट सक्सेस. अँड फॉर दॅट पर्पज टू स्टे मोटिवेटेड, जर तुम्हाला मोटिवेटेड राहायचं असेल तर बुक्स रीड करणं फार गरजेचं आहे. दॅन आता ह्याच्यानंतर मी तुमच्यासाठी एक असं पुस्तक आणलं आहे जे इट इज वन ऑफ माय फेवरेट बुक. हे माझ्या फेवरेट लिस्टमध्ये पण येतं. अँड दॅट बुक इज इकिगाय. तुम्ही खूप जणांनी या बुकचं नाव ऐकलं पण असेल. इकिगाय एक जापनीज बुक आहे आणि जापनीज लोकांचं असं म्हणणं आहे की देअर इज वन इकिगाय विदिन अस. आपल्या सर्वांमध्ये एक इकिगाय असतो. आणि इकिगाय म्हणजे काय, थोडक्यात समथिंग, अशी एक पॉवर की जी आपल्याला काहीतरी करण्यासाठी भाग पाडते. म्हणजे मी जर रोज झोपतोय आणि ज्यावेळेस मी झोपेतून उठतोय सकाळी, तर त्या उठण्या पाठीमागे काहीतरी मोटिवेशन आहे. ते मोटिवेशन म्हणजे इकिगाय. सो इकिगाय इज ऑल अबाउट व्हॉट यू लव, व्हॉट यू नीड, व्हॉट इज युअर मोटिवेशन. दॅट इज दिस बुक. ब्रिंग मीनिंग अँड जॉय टू युअर एव्हरी डे विथ इकिगाय. सो इफ यू वॉन्ट टू स्टे मोटिवेटेड, यू शुड रीड दिस बुक वन्स इन युअर लाईफ. असे खूप सारे पुस्तकं आहेत माझ्याकडे मित्रांनो. प्रत्येक बुक्सचं मी एवढं डिटेलिंग नाही करू शकत, बट जे काही खूप चांगले बुक्स आहे मी ते तुम्हाला डिटेलमध्ये सांगायचा नक्कीच प्रयत्न करेन. द आर्ट ऑफ बिंग अलोन हे जे नेक्स्ट बुक आहे, हे बुकसुद्धा रेणुका गावरानी यांनी लिहिलेलं आहे. आणि ह्या बुकचं असं म्हणणं आहे की आपण अल्टिमेटली एकटंच येतो, अल्टिमेटली एकटंच जातो. आपल्याला ज्यावेळेस लाईफमध्ये काहीतरी करायचं असतं त्यावेळेस आपले फ्रेंड्स आपल्यापासून लांब जातात, फॅमिली मेंबर आपल्यापासून लांब जातात, आणि मग त्यावेळेस ज्यावेळेस आपण एकटं पडतो. सो त्या लोनलीनेसोबत कसं डील करायचं, द आर्ट ऑफ बिंग अलोन. एकटं राहण्याची ताकद काय आहे, एकटं कसं राहिलं गेलं पाहिजे हे शिकवणारे हे बुक आहे. आणि त्या एकटेपणाला आपल्याला आपलं डिमोटिवेशन, आपला जो फेल्युअर आहे असं न समजता त्या एकटेपणामध्ये आपल्या सक्सेसची तयारी कशी करायची ते हे बुक सांगतं. द आर्ट ऑफ बिंग अलोन. हे बुकसुद्धा तुम्ही एकदा नक्की रीड करा. ज्यांना असं वाटतं आहे की मी खूप एकटा पडलो आहे आणि आता माझ्यासोबत कुणीच नाही आणि आता मी लाईफ कशी जगायची, तर तुम्ही एकटे राहून पण तुमच्या सक्सेसची तयारी सायलेंटली करू शकता मित्रांनो. सो इन दॅट केस यू शुड रीड दिस बुक, द आर्ट ऑफ बिंग अलोन. देन द नेक्स्ट बुक इज द आर्ट ऑफ लेटिंग गो. हे बुक खूप महत्त्वाचं आहे. ही जी इथं गाठण दिली ना मित्रांनो, ही गाठण म्हणजे आपलं माइंड आहे. आपल्या माइंडमध्ये खूप साऱ्या गोष्टी चालू असतात ॲट अ टाईम. देर इज लॉट ऑफ नॉईज इन आवर माइंड. आपण हा मला असं बोलला, तो माझ्याबद्दल तसं बोलला, माझ्याबद्दल मागं कोण काय बोलतो, कोण काय नाही, 17 गोष्टी आपल्या मनात चालू असतात. बट ते मिळून हे असं गाठण बनवतं मनामध्ये आणि आपल्याला आपल्या सक्सेसपासून लांब घेऊन जाण्याचं काम करतं. सो जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल, जर तुम्हाला लाईफमध्ये हॅपीनेस पाहिजे असेल, तर ही गाठ कधी आपल्या मनात नाही पडली पाहिजे की हे काय बोलतं, ते काय बोलतं. लेट इट बी यार. लोक भगवान को भी गाली देते, लोक देवाला पण नावं ठेवतात. आपण तर माणूस आहे, आपण नेहमी दुसऱ्याचं चांगलं करायचा प्रयत्न करायचा. नाही होते ठीक आहे, जाऊ द्या. नाही होते किंवा त्यांनी आपल्याला वेगळ्या अर्थाने घेतलं, हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. यू शुड लेट इट गो. दिस एक्सप्लेन्स दिस बुक. हे सगळं एक्सप्लेन करण्याचं काम हे बुक करतं. द आर्ट ऑफ लेटिंग गो. म्हणजे थोडक्यात मनामध्ये त्या गोष्टी ठेवून एखादी छोटंसं वूंड, एखादी जखम आहे, त्या जखमेला कंटिन्युअस टॉर्चर करून ती जखम बरी नाही होणार, ती मोठी होणार आहे. लाईक दॅट ओनली माइंडचं पण तसंच आहे. कंटिन्युअस त्या गोष्टी आठवून थोडं आपल्याला बरं वाटणार आहे. त्या गोष्टी जाऊ दिल्या पाहिजे. सो हे सांगणारं हे बुक आहे. निक ट्रँक्टन हे ह्या बुकचे रायटर आहे. तर तुमच्या मनात हे असा गुत्ता असेल तर एकदा तुम्ही हे बुक नक्की रीड करा मित्रांनो. अँड नेक्स्ट माय फेवरेट बुक, म्हणजे हे लिटरली माझ्या वन ऑफ फेवरेट लिस्टमध्ये येतं.
द ॲटॉमिक हॅबिट्स बाय जेम्स क्लिअर. अँड बिलीव्ह मी गाईज, हे बुक मी 2-3 वेळेस तर आरामात रीड केलं असेल. जेव्हा जेव्हा असं वाटतं मला की मी कोणत्या तरी म्हणजे मला एखादी वाईट सवय लागू राहिली, कळत नकळत माझ्यामध्ये कोणती तरी वाईट सवय बिल्डअप होऊ राहिली, त्यावेळेस मी हे बुक रीड करायला घेतो, द ॲटॉमिक हॅबिट्स. आता ह्या बुकचं सरळ काय, द टायनी चेंजेस मेक रिमार्केबल रिझल्ट्स. खूप छोटे छोटे चेंजेस असतात जे आपल्यामध्ये खूप मोठे इफेक्ट्स, खूप मोठे बदल घडून आणतात मित्रांनो. अँड दॅट इज ॲटॉमिक हॅबिट्स बाय जेम्स क्लिअर. खूप छान बुक आहे. या बुकमध्ये खूप सारे छोटे छोटे पिक्चर्स आहे, काही असाइनमेंट्स तुम्हाला दिलेले आहेत जे तुम्हाला पूर्ण करायचे आहे. तुमचा पूर्ण वेळ द्या या बुकला. अँड बिलीव्ह मी, हे बुक तुमच्यातल्या सगळ्या वाईट सवयी काढून टाकेन. आणि तुम्हाला ना, आपल्याला सवय असते, आपण 100 दिवस जगण्याची इच्छा डोक्यात असते. 100 वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा ना मित्रांनो, एक दिवस वाघ होऊन जगलेलं कधी पण चांगलं. आणि ते हे बुक शिकवतं की फक्त आलोय जगायला, काहीतरी वाईट साईड सवय लावून कसं पण जगायचं, कोण जे म्हणून ते ऐकायचं बस. नो, तुम्ही चांगल्या सवय डेव्हलप करा. यू आर द फ्युचर ऑफ युअर कंट्री. जसे तुमचा ॲटिट्यूड असेल तसं तुमचा देश बनणार आहे. अँड बिलीव्ह मी, हे बुक एकदा तुम्ही नक्की रीड करा, द ॲटॉमिक हॅबिट्स. हे बुक आपल्याकडं आपण दोन्ही लँग्वेजमध्ये आणलं आहे. ज्यांना मराठीमध्ये पाहिजे त्यांना मराठी, ज्यांना इंग्लिशमध्ये इंग्लिश. सेम या बुकसारखं आणखी एक बुक आहे मराठीमध्ये, जे मीना शेटे यांनी या पुस्तकाचा अनुवाद केला आहे. म्हणजे छोट्या गोष्टी, छोट्या सवयी, मोठे बदल, असं या पुस्तकाचं नाव आहे. सेम, ऑलमोस्ट सेम आहे हे आणि ते बुक. थोडासा डिफरन्स आहे. यातलं तुम्ही कोणतंही रीड केलं तर चालेल, मराठीला रीड केलं तरी चालेल, इंग्लिश पण थोडंसं, म्हणजे जर तुमचं मराठी परफेक्ट असेल तर थोडंसं तुम्ही इंग्लिश पण रीड करत जा. म्हणजे एक्स्ट्रा रीडिंगसोबतच तुमचं इंग्लिश पण डेव्हलप होईल. आणि जे मुलं माझ्यासोबत नर्सिंग करताय, जे आत्ता ज्यांनी नर्सिंगला ॲडमिशन घेतलं किंवा जे ॲडमिशन घेणार आहे, ज्यांचं नर्सिंग झालं आहे, यू शुड रीड इंग्लिश. थोडंसं इंग्लिश रीड करा, म्हणजे जेणेकरून ज्यांना ॲब्रॉड जायचं आहे किंवा ज्यांना कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायचे त्यामध्ये मदत होईल. त्यानंतर सायकोथेरपीज असं एक बुक आहे. हे बुक असं आहे मित्रांनो की ह्या बुकच्या रायटरचं असं म्हणणं आहे, अच्युत गोडबोले हे या बुकचे रायटर आहे, अच्युत गोडबोले आणि आसावरी निफाडकर. तर यांचं असं म्हणणं आहे की जी आपली सायकोलॉजी आहे, म्हणजे जे सायकोलॉजिकली इल पेशंट असतात, तर त्यांच्यामध्ये किंवा नॉर्मल पेशंटमध्ये सायकॅट्रिक इलनेस काय किंवा मानसोपचार, मानसिक रोगी काय, या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती पाहिजे. म्हणजे थोडक्यात की मी कोणत्या गोष्टीचं कसं टेन्शन घेतलं तर माझ्यामध्ये कोणता आजार निर्माण होईल आणि त्यातून मी कसा बाहेर पडेल. जर सोसायटीला, जर सगळ्या लोकांना हे समजलं की सायकॅट्रिक आजार कशामुळे होता, तर कदाचित त्या आजाराचं प्रमाण कमी होईल. आणि सायकॅट्रिक आजार झाल्याच्या नंतर आपण काय थेरपीज देतो ते जर लोकांना माहिती झालं, तर ज्या अंधश्रद्धा आहे सायकोलॉजिकली इल पेशंटबद्दलच्या, त्या देखील सोसायटीतून संपुष्टात येतील. अशा पॉईंट ऑफ व्ह्यूनी हे पुस्तक बनलं आहे, सायकोथेरपीज. आणि हे लिटरली खूप छान पुस्तक आहे मित्रांनो. जर तुम्हाला मेंटल स्टेबिलिटी पाहिजे, तुम्हाला पीस ऑफ माइंड पाहिजे आणि एक चांगलं लाईफ जर जगायचं असेल, तुम्हाला मेडिकल रिलेटेड नॉलेज म्हणजे सायकोलॉजी रिलेटेड नॉलेज जरी पाहिजे असेल, तर यू शुड गो फॉर इट. हे बुक तुम्ही एकदा नक्की रीड केलं पाहिजे. अँड देन नेक्स्ट, मी तुम्हाला जे स्टार्टिंगला सांगितलं होते माझे फेवरेट बुक, अंती अस्ति प्रारंभ. वैभव ढूस खूप मोठे उद्योजक आहे मित्रांनो, यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. 2 पार्ट्समध्ये हे पुस्तक आहे. हा त्याचा पहिला पार्ट, हा त्याचा दुसरा पार्ट. आपण दोन्हीही पार्ट आपल्या वाचनालयामध्ये आणले आहेत वाचनासाठी. आता मी हे पुस्तकं सायकोलॉजीमध्ये काय इन्क्लूड केलं माहिती आहे, म्हणजे पुस्तकाचं रिव्ह्यू करताना मित्रांनो, आपल्याला असं वाटतं की एक फेल्युअर आला की आपण लाईफमध्ये सक्सेस नाही होऊ शकत. 100 फेल्युअर होऊ द्या, 100. बघा, थॉमस आल्वा एडिसन जे सायंटिस्ट होते, ज्यांनी बल्बाचा शोध लावला होता, पिवळ्या बल्बाचा, त्याच्या कंपनीचं नाव 999 आहे. त्या कंपनीचं नाव असं काय माहिती आहे, ते तेवढ्या वेळेस लाईट बनवण्यामध्ये फेल झाले. आता हा आपला पॉईंट ऑफ व्ह्यू झाला की थॉमस आल्वा एडिसन 999 टाइम्स फेल झाले तो लाईट बनवण्यामध्ये. बट त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय माहिती आहे, मला 999 टाइम्स हे कळलं की तो लाईट कसा चालू नाही होऊ शकत, आणि 1000व्या टाईमला मला समजलं. म्हणजे एक पॉझिटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू असतो, तसं तुम्ही पॉझिटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू डेव्हलप करा. मी किती जरी वेळेस फेल्युअर आला, मी किती जरी वेळेस फेल झालो, तर मी पुन्हा उठेन. माझा तो अंत नसन,
तो अंतच माझा एक नवीन प्रारंभ असेल. माझ्यासाठी एक दरवाजा बंद झाला तर माझ्यासाठी मी 1000 दरवाजे उघडे करेल. हे मोटिवेशन देणारं पुस्तक म्हणजे अंती असती प्रारंभ आहे. एकदा हे पुस्तक तुम्ही सर्वांनी नक्की वाचा मित्रांनो. मी सुद्धा याचा पहिला पार्ट रीड करण्यासाठी घेतला आहे. बिलीव्ह मी, एकदा तुम्ही रीड करायला सुरू केलं तर ठेवू देऊ नाही वाटणार. एक वेळ मोबाईलला माणूस कंटाळून जातं, पण पुस्तक वाचायची जर आवड लागली ना तर नवीन 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 पुस्तक आपण वाचत चालतो आणि आपल्या नॉलेजमध्ये तेवढी भर पडत चालते. सो आजचा हा व्लॉग, ॲक्च्युली व्लॉग मी ह्याला नाव दिलं, बट मला ह्या सगळ्या बुक्सचे रिव्ह्यू करायचे होते. सो इन टाईप ऑफ व्लॉग मी थोडं त्याला बनवण्याचा प्रयत्न केला. अँड नेक्स्ट आपल्याकडं भरपूर सारे आणखी बुक्स पण आहेत ज्यावरती आपण पुढचे व्हिडिओ काही बनवू. मला ऑस्कीवरती पण व्हिडिओ बनवायचे, जे नर्सिंग करतायत जे मुलं त्यांच्यासाठी, आणि कॅम्पस इंटरव्ह्यू असेल. खूप 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 सारे आयडियाज माझ्या डोक्यामध्ये आहे ज्यावरती मला व्हिडिओज बनवायचे आहेत. बट तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. अँड थँक्यू.